पर हम वफा कर ना सके, हमको मिली उसकी खता, हम जो खता कर ना सके। मी ॲडव्होकेट प्रवीण भगवानराव राख, बीड जिल्हा न्यायालयात गेली 25 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे। माझी कौटुंबिक पार्श्वभूमीमध्ये माझे काका चुलते कैलासवासी दिनकरराव रघुनाथराव राख हे बीड जिल्हा सरकारी वकील व विविध संस्थेचे सदस्य म्हणून राहिलेले आहेत। ते आमच्या सर्व कुटुंबाचे प्रेरणास्थान। त्यानंतर माझे दुसरे काका माजी मंत्री डॉक्टर शंकरराव राख जालना, हे पण एक आमच्या घरातील आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान राहिलेले आहे। आणि माझे वडील श्री भगवानराव रघुनाथराव राख हे पण वकील होते आणि त्यांनी पण 15 वर्ष जवळपास जिल्हा न्यायालयात अतिरिक्त सरकारी वकील म्हणून कार्य केलेले आहे। बीड जिल्हा न्यायालयामध्ये मागील 25 वर्षांपासून उत्कृष्ट कार्य करत असलेले ॲडव्होकेट प्रवीण भगवानराव राख यांचे वकिली क्षेत्रामध्ये मोठे नाव आहे। त्यांचे वडील भगवानराव राख यांचे वकिली क्षेत्रातील कार्य हे खूपच उल्लेखनीय आणि अविस्मरणीय असे राहिलेले आहे। यामुळे त्यांच्या स्मृती या क्षेत्रामध्ये कायम राहिलेल्या आहेत। या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या प्रामाणिक कार्याला कधीच विसरता येणार नाही। त्यांचाच वारसा त्यांचे सुपुत्र ॲडव्होकेट प्रवीण राख हे सुद्धा सक्षम प्रकारे पुढे चालवत आहेत। बीड जिल्ह्यामध्ये त्यांची सर्वत्र ख्याती आहे। वकील संघाचे ते अध्यक्ष देखील राहिलेले आहेत। वडिलांप्रमाणे त्यांचेही या क्षेत्रामध्ये प्रामाणिक कार्य सुरू आहे आणि त्यांचाही कार्याची लोकांमध्ये चांगली चर्चा असते। म्हणून अशा या नामवंत व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। बीड जिल्ह्यातील विधी क्षेत्रातील एक नावाजलेलं नाव म्हणजे ॲडव्होकेट प्रवीण भगवान राख साहेब। अगदी मागच्या अनेक वर्षापासून या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे ते काम करत आहेत। अनेक लोकांना या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलं आहे आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला आपण सर्वसामान्य लोकांना, गोरगरीब लोकांना न्याय देतो तेव्हा त्यांच्याकडनं जी दुवा मिळते आपल्याला, ती दुवा मला असं वाटतं की आपल्याला एका विशिष्ट उंचीपर्यंत घेऊन जाते। कारण या आयुष्यामध्ये जर काय कमवायचं असेल तर दुवा कमवावी, नाही का? लोकांना वाटतं की आपण पैसा कमवावा, परंतु काही माणसं या ठिकाणी पैसा न करता या ठिकाणी लोकांचे आशीर्वाद आपण घेतले पाहिजे, त्यांची दुवा आपण घेतली पाहिजे। मग ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये दुवा असते या ठिकाणी त्या व्यक्तीला केव्हाच दवा लागत नाही आणि आयुष्य सुद्धा अगदी सुंदर होतं। अगदी प्रामाणिकपणे एक चांगलं आयुष्य जगलेले सन्माननीय ॲडव्होकेट राख साहेब आपल्या समोर आहेत, आपल्या आज भेटीला आहेत। सर, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत। सुरुवात करूया तिथून, म्हणजे आज वकील आहात, नामवंत वकील आहात, नाही का? परंतु जिथून आपण सुरुवात करतो, जिथं आपण घडायलेले असतो, नाही का, जिथं आपलं कुठलंच अस्तित्व नसतं, तर एक विचारायचं वाटतं की जे बालपण जे गेलं तुमचं, बालपणीच्या आठवणी, तुमचं कुटुंब, एकूणच आईवडिलांचे संस्कार, एकूणच जी सुरुवातीची जी आपली वाटचाल असेल ती काय होती नेमकी? सुरुवातीचा जो काळ होता, माझे वडील सुद्धा वकीलच होते आणि बीड न्यायालयात प्रॅक्टिस करत होते। त्या काळी सुरुवातीला आम्ही अत्यंत म्हणजे परिस्थिती तशी प्रतिकूल होती, पण आमच्या वडिलांनी आम्हाला उत्तम शिक्षण दिलं आणि कालांतराने मी वकील झालो। बालपणीचं सांगायचं म्हणजे अक्षरशः बालपणात म्हणजे आमचं प्राथमिक शिक्षण जे आहे चंपावती विद्यालय या नामवंत शाळेत झालं आणि त्याच्यानंतर कॉलेज जीवन हे बलभीम महाविद्यालय या ठिकाणी झालं। बालपणीच आम्हाला अत्यंत चांगले गुरुवर्य, अत्यंत चांगले शिक्षक लाभले। त्याच्यामुळे आजपर्यंत म्हणजे आज आम्ही ह्या पदापर्यंत गेलो आणि या पदालाही त्यांच्या केलेल्या मार्गदर्शनामुळे, त्यांच्या प्रेरणेमुळे
आणि त्यांनी केलेल्या जडणघडणीमुळे आज समाजात जे काही छोटं काही आपलं एक अस्तित्व दाखवू शकलो किंवा वडील तुमचे एक नामवंत वकील नाही का, भगवानजी राग. हो आणि मला असं वाटतं की वडीलच वकील होते, त्याच्यामुळे ते स्किल ह्यात मला वेळ लागला नाही. असं म्हणतात की अगदी लहानपणी आपण जर कुणाला आयडॉल मानत असतो तर आपल्या वडिलांना मानतो, बरोबर. कारण लेकरासाठी बाप हा त्याचा हिरो असतो नाही का. बरोबर. आणि मग तो हिरो जर आणखी चांगला असेल तर निश्चितपणे असं वाटतं की आपण असं बनलं पाहिजे. तर ज्या ज्या वेळेला वडिलांकडे पाहायचं लहानपणी नाही का, एक मनातल्या मनात सुरू असतं आपल्या एक, तर वडिलांकडे पाहूनच असं वाटलं होतं की नाही मला सुद्धा आता अगदी बाबासारखं वकील व्हायचं. तसं काही मनात नव्हतं, परंतु कालांतराने ज्यावेळेस माझं पदवीचं शिक्षण झालं त्यावेळेस माझं BSc मॅथमॅटिक्स झालं होतं आणि मला MA इंग्लिश करण्याची खूप इच्छा होती. परंतु वडील म्हणले की अरे हे करण्यापेक्षा मग तू LLB कर. आणि बीडमध्ये त्यावेळेस लॉ कॉलेज MSB मंडळाचं होतं. त्या ठिकाणी त्यांचे म्हणजे विविध उत्कृष्ट असे सिनियर विधिज्ञ शिकवत होते आणि मग त्यांनी मला लॉसाठी प्रवेश घेण्यास सांगितलं. आणि लॉ घेतल्यानंतरही मी त्या काळात MPSC परीक्षा या देत होतो आणि त्यात माझं नशीब आजमावत होतो. परंतु शेवटी काय म्हणतात, तुमचं भाग्य तुम्हाला जिकडं न्यायचं तिथं नेतं, त्याप्रमाणे मी वकिली व्यवसायात आलो. संत भगवान बाबांचे आशीर्वाद, कृपा आणि वडील भगवानजी राग यांचं मार्गदर्शन नाही का. मला असं वाटतं की जेव्हा साक्षात भगवानच आपल्याला जेव्हा मार्गदर्शन करतो नाही का वडील तुमचे, तर काय नेमकं मार्गदर्शन होतं. कारण काय असतं की आपण अभ्यासाने वकील व्हाल, डॉक्टर व्हाल, इंजिनियर व्हाल, नाही राजकारणी व्हाल, परंतु संस्कार नावाची जी गोष्ट असते ही प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही नाही का. तर जे संस्कार केले वडिलांनी किंवा आईने ते कसे होते नेमके, त्या म्हणजे त्यांचे जे काही धडे आहेत संस्काराचे ते सांगा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे वडील हे अत्यंत प्रामाणिक व्यक्ती म्हणून आमच्या क्षेत्रात गणले जायचे. जवळपास ते 15 वर्ष सहाय्यक सरकारी वकील म्हणून त्यांनी बीड न्यायालयात केलं. अत्यंत दयाळू आणि प्रेमळ असं ते व्यक्तिमत्व होतं. आजही न्यायालयात गेलं तर भगवानराव राग वकील साहेब कसे होते हे तर तुम्हाला कुणी सांगेल. अत्यंत दयाळू आणि प्रेमळ आणि प्रामाणिक व्यक्ती. त्यांचाच गुणाचा वारसा घेऊन आम्ही आमची जी वकिली क्षेत्रातली कारकीर्द आहे ती प्रामाणिकपणे करत आहोत. जसं वडिलांचं नाव होतं, वडिलांचं एक दरारा होता, एक इम्प्रेशन होतं आणि ते असलं पाहिजे खरं तर नाही का. आपलं भाग्य असतं की आपल्याला चांगले वडील लाभले नाही का, नाही तर बऱ्याच वेळा फार वांदे असतात खरं तर. जी मुलं या ठिकाणी चांगल्या संस्कारात वाढतात, घडतात, त्यांचे विचार वेगळे असतात आणि जे तुमच्याकडे पाहिल्यानंतर आमच्या लक्षात येतं. साहेब जसं वडिलांबद्दल भरभरून बोललात तसं आईबद्दल काय सांगणार, कारण आईशिवाय तर मुलाखत पूर्ण होणार नाही. नक्कीच. आई या शब्दातच सर्व आलं. आत्मा आणि ईश्वराचं ते मिलन आहे म्हणजे आई पण माझी एका फार मोठ्या कुटुंबातली होती, पण तीही अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत सरळ आणि कष्टाळू अशी होती. आजही आईकडे पाहिलं तर नेहमीच प्रेरणा आणि एक वेगळाच उत्साह येतो. कधीही कोणाचीही फसवणूक करायची नाही, प्रामाणिकपणे आपल्या वाट्याचं काम करायचं हे तरी तिने सतत शिकवलं. आईबद्दल म्हणजे मन गहिवरून येतं. तिच्याबद्दल काय बोलावं आणि किती बोलावं. निश्चितपणे असं म्हणतात की आई काय आहे, सुरुवातीला उल्लेख केला की ते अगदी ईश्वर जर कुठं असेल तर तो आईच्या हृदयामध्ये आहे आणि आईच ईश्वर आहे नाही का. कारण जगामध्ये अनेक गुन्हे घडतात आणि त्या गुन्हेगारांना शिक्षा आहे आणि न्यायाधीश त्यांना शिक्षा पण दिलेली असत नाही का. परंतु आईचं एकमेव असं न्यायालय आहे की जिथं आपण अनेक गुन्हे करतो लहानपणी पण ते सगळे गुन्हे माफ होतात. आणि मला असं वाटतं की तुमचे सुद्धा अनेक गुन्हे आईने माफ केले असतील नाही का. नक्कीच. काय कसं होतं आईच्या अवतीभोवती आयुष्य कसं होतं नेमकं. आईबद्दल मी थोडक्यात बोलतो, जास्त बोलणार नाही. आईची महिमा काय ही आपल्या उपनिषेधात पण सांगितलेली. आईबद्दल एकच म्हणेल, नास्ती मातृसम छाया, नास्ती मातृसम गती, नास्ती मातृसम त्राण, नास्ती मातृसम प्राप. आईसारखं मोठं प्रेमाचं, सुरक्षेचं सर्व काय जे आहे हे आई म्हणजे हे सर्व ब्रह्म आहे, ते दैवत आहे. त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही.
मला असं वाटतं की आपण ज्या वेळेला काही पुस्तकं वाचतो त्या पुस्तकातनं आईबद्दल माहिती सांगणाऱ्या अनेक मुलं आहेत ज्यांनी आईबद्दल लिहिले. साने गुरुजी असतील, श्रावण बाळ नाही का. मला असं वाटतं की आधुनिक काळात सुद्धा श्रावण बाळ आहेत, साने गुरुजी आहेत, चांगली माणसं आहेत ही जी आईवर प्रेम करतात, आईला ईश्वर मानतात. प्रेक्षकांना सांगू इच्छितो, बाबांनो कमवा, खूप कमवा, परंतु हे कमवत असताना आईला गमवू नका, नाही का. तिची किंमत ठेवा, नाही, कारण तिच्याच चरणावर स्वर्ग आहे, तिच्यामध्येच ईश्वर आहे आणि हे सगळं तिच्यात असेल तर मग या ठिकाणी तिला का दुखवता. बरोबर. ज्याला आईबद्दल या ठिकाणी आस्था आहे, प्रेम आहे, आईची सेवा आहे, त्या व्यक्तीला आयुष्यात काहीच कमी पडत नाही. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ॲडव्होकेट राग साहेब. साहेब, आज या ठिकाणी आई आणि वडील दोघे आहेत का? नाही, वडील माझे 2009 सालीच वारले. अच्छा. आज वडिलांसारखेच नामवंत वकील आहात, चांगलं काम करतात या बीड नगरीमध्ये. तर ज्या वेळेला वडिलांची आठवण येते, नाही का, कारण बाप आठवत नाही असं मूल नाही या जगामध्ये. आणि वडील जर कर्तबगार असतील तर मग अगदी पावली आठवण येते की ज्या न्यायालयामध्ये तुम्ही काम करता त्याच ठिकाणी वडिलांनी काम केलं होतं, नाही का. तर आज वडिलांना कशा प्रकारे मिस करता? आज असं वाटतं कधी की आपण जे कार्य करतो ते पाहण्यासाठी आपले वडील हवे होते. वडील 2009 साली गेल्यानंतर त्यापुढे माझं वकिलीत खऱ्या अर्थानं एक जबाबदारी म्हणून मला कार्य करावं लागलं. आणि पुढे मी कालांतराने लगेच 2014 साली सहाय्यक सरकारी वकील म्हणून माझी नियुक्ती झाली. आणि त्यावेळेस 2 वर्ष मी सरकारचं इमानीद्वारे सेवा केली आणि कित्येक प्रकरणात शासनाच्या वतीने विविध आरोपींना शिक्षा, म्हणजे त्यांना शिक्षा दंड ठोठवण्यासाठी सरकारची मदत केली. ते असते तर निश्चितच त्यांना खूप म्हणजे आनंद झाला असता, कौतुक वाटलं असतं आणि त्यांनाही वाटलं असतं की नाही, आपल्या मागेही आपली येणारी पिढी ही आपल्या पावलावर पाऊल ठेवून कार्यरत आहे आणि चांगलं कार्य करत आहे. ये तो सच है कि भगवान है मगर अनजान है. मला असं वाटतं पण तुम्हाला जो भगवान था वो जानने वाला था. कारण तुम्हाला MA इंग्लिश करायचं होतं, वाट वेगळी होती, परंतु बाबांनी सांगितलं की तू LLB कर आणि तुम्हाला ते पटलं सुद्धा. मला असं वाटतं की वडील लेकराला, मुलाला कधीच वाईट सांगत नाही, चांगलं सांगतात. फक्त एक आहे की लेकराने ते ऐकलं पाहिजे. बऱ्याच वेळेला वडील सांगतात, मुलं ऐकतात पण ऐकत नाही. पण तुम्ही ऐकले होते, नाही का. तर असं LLB झाल्यानंतरचा जो प्रवास आहे जवळपास 20-25 वर्ष झाले का, एक वकील म्हणून सुरुवात करणे आणि नावाजलेले वकील इथपर्यंत प्रवास सोपा नसतो. त्यासाठी प्रचंड अभ्यास असतो, प्रचंड मेहनत असते, अगदी अनेक गोष्टींचा त्याग आपल्याला करावा लागतो. जसं की गाव आपला सुंदर असतो, गावाकडे जाता येत नाही, पाहुण्यांचे कार्यक्रम असतात तिकडे जाता येत नाही, फक्त आणि फक्त या ठिकाणी न्याय देणे एवढाच लढा असतो. तर हा जो प्रवास आहे तो सांगा मला. वकिली क्षेत्रात खरं म्हणजे प्रचंड अभ्यास करावा लागतो. आपल्या पक्षकारांना न्याय देण्यासाठी कायद्याची तर बाजू त्याला माहीत असणे आवश्यकच आहे, परंतु त्याला वाचन आजपर्यंत जे विविध उच्च न्यायालय, माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेले निवाडे यांचे अभ्यास करावा लागतात आणि आपल्या पक्षकारांची केस यामध्ये कशी बसेल आणि त्याला यातून कसा न्याय देता येईल यासाठी सतत प्रयत्नशील राहावा लागतो. आणि सत्र न्यायालयात सांगायचं म्हणजे सत्र न्यायालयामध्ये हे याला ट्रायल कोर्ट म्हणतात. खरी कसब जी असती तुमची त्यावेळेस म्हणजे साक्षीदारांना तपासणी करण्याची, त्यांचा उलट तपासणी करण्याची. कारण ट्रायल कोर्ट हे फक्त जिल्हा सत्र न्यायालय आणि तालुका न्यायालयातच असतं, हे वर उच्च न्यायालय, माननीय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये नसतं. त्यामुळे वकिलीचं खरं कसब जे असतं हे जिल्हा सत्र न्यायालय आणि तालुका न्यायालयातच असतं, हे मी आवर्जून सांगेन. कारण इथं वकिलीचाच नव्हे, अभ्यासाचाच नव्हे, तर त्याच्या कौशल्याचा पण कस लागतो. जर तो त्याच्या चातुर्यपूर्ण उलट तपासणीने आणि युक्तिवादाने जर तो त्याच्या पक्षकाराची केस जिंकला तर त्याच्यासारखा आनंद आणि त्याच्यासारखं सुख कोणतं नाही जगात, मी असं म्हणेन. कारण वकिलीत ही सतत म्हणजे निरंतर चालू असणारी प्रक्रिया आहे, एकही दिवस नाही. आज पहा, या आधुनिक वैज्ञानिक युगामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या या मोबाईलवर
समजते. आजही आम्हाला कित्येक येणारे न्यायालयाचे निर्णय, उच्च न्यायालयाचे, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे, हे निर्णय एक क्षणात कळतात तिकडे झाले की, आणि त्याचा फायदा होऊन आपली केस, आपल्या पक्षकाराची केस यामध्ये बसते का, हा जो निर्णय दिला आपल्या केसला लागू होतोय का, यासाठी आम्ही अभ्यास करतो. आणि हे खरंच एक चॅलेंजिंग, आव्हानात्मक असं क्षेत्र आहे वकिलीचं. आजवर अनेक केस लढला, अनेक ठिकाणी न्याय दिला, पण अशी काही प्रकरणं सांगा की खरंच ते क्रिटिकल होतं, परंतु न्याय देणं गरजेचं होतं आणि पुढच्या व्यक्तीकडे पैसे पण नव्हते, पण तरी सुद्धा लढलात आणि जिंकलात. असे कित्येक प्रकरण आहेत. भरपूर आहेत तसे तर. एक आत्ताच उदाहरण सांगतो. एका माझ्या पक्षकारावर, त्याच्यावर एक वैयक्तिक द्वेषापोटी आणि आकसापोटी एक बाललैंगिक अत्याचाराची केस केलेली होती. त्यामध्ये म्हणजे मी स्वतः ती उलट तपासणी करून त्यातील बारकावे शोधून आणि त्यामध्ये जो काही पुरावा होता शासनाच्या वतीने त्याला खोडून काढून त्याला निर्दोष मुक्त करू शकलो, याचा मला खूप आनंद वाटला. त्यामध्ये तो इतका गरीब होता की तो ऊसतोड मजूर होता, वंचित समाजातील होता, आणि ज्यावेळेस त्याला निर्दोष मुक्त केला तर त्याच्याबरोबर आलेला त्याचा पूर्ण गरीब समाज, 40-50 लोक आले होते, ते सर्व अक्षरशः माझ्यापेक्षा कित्येक मोठे होते. ते माझं दर्शन घेण्यासाठी वागले. त्यावेळेस खूप वाईट वाटलं की काय, म्हणजे आजही कित्येक समाज, म्हणजे या सर्व प्रक्रियेपासून आपण म्हणतो एकीकडे खूप विकास केला आहे, विज्ञान प्रगती केली, परंतु आजही बराच समाज वंचित आहे. तुमचा हा अनुभव ऐकून मी आता झालो निषेध खरंच, कारण काय बोलवा नेमकं, कारण मला असं वाटतं की पुढची व्यक्ती कुठल्या जातीची आहे, धर्माची आहे माहीत नाही, परंतु ती माझ्याकडे आलेली आहे आणि माझ्याकडनं त्या व्यक्तीला योग्य तो न्याय मिळू शकतो, हा त्याचा विश्वास आहे. मला असं वाटतं की या जगामध्ये काही तोडा, परंतु विश्वास कोणाचा तोडू नका, नाही का, आणि तो नेहमी आपण राखून ठेवला पाहिजे. मला असं वाटतं की आजवर या 20 वर्षाच्या पूर्ण या कारकिर्दीमध्ये जर राज साहेब तुम्ही जर काय जिंकला असेल तर विश्वास जिंकला आहे, आणि ते फार अवघड आहे, नाही का साहेब. वकील संघाचा आपण एका अध्यक्षपदी आपण स्वीकारलं होतं, नाही का, तर तो योग कसा राहिला नेमका? अत्यंत चांगलं. म्हणजे माझी जी वकील संघाच्या अध्यक्षपदाची कारकीर्द होती ती अत्यंत चांगली राहिली. मला माझ्या वकील संघाच्या सर्व ज्येष्ठ, सर्व सहकारी, कनिष्ठ सदस्यांनी खूप खूप प्रेम केलं. म्हणजे विशेष म्हणजे त्या काळी आम्ही जे पूर्ण माझा जो पॅनल होता थोडक्यात तो पूर्ण निवडून दिला होता, पूर्णच्या पूर्ण. आणि त्यामध्ये आम्हाला म्हणजे आम्ही वकील संघाच्या कारकिर्दीत इतके कार्यक्रम घेतले की म्हणजे कोणताच आम्ही कार्यक्रम घेण्याचा ठरवला नाही, आणि सर्व जाती धर्माचे. विशेष म्हणजे मी अभिमानाने सांगेन तुम्हाला, ह्या ठिकाणी बीड जिल्हा न्यायालयात सर्वप्रथम छत्रपती शिवरायांची जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांची जयंती उत्साहाने साजरी करण्याचं कार्य आम्ही आणि माझ्या सहकार्याने सुरू केलं, आणि ते आजतागायत चालू आहे, ते बंद पडू दिलेलं नाही आम्ही. त्यानंतर विविध कॅम्प्स घेणे, सांस्कृतिक कार्यक्रम घेणे, विविध म्हणजे रक्तदान शिबिर असेल, तपासणी, हे असे वर्षभर भरगच्च कार्यक्रम केले. अक्षरशः त्या काळात मी माझ्या वकिली व्यवसायाकडे अजिबात लक्ष दिलं नाही. जी संधी भेटली त्या संधीचं सोनं केलं. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, अण्णाभाऊ साठे यांची जयंती असेल, किंवा संत तुकाराम असतील, संत भगवान बाबा असतील, संत ज्ञानेश्वर असतील, अगदी जयंती अगदी कुठली असो या ठिकाणी अगदी उत्साहात साजरी करणे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालणे, नाही का, एक नवीन चांगला तुम्ही पांडा पाडला. खरं तर साहेब मला विचारायचं वाटतं की या सगळ्या कामाच्या व्यापामध्ये घरच्यांना वेळ मिळतो मग? त्या काळात होती घरच्यांची तक्रार, परंतु आता मी थोडं व्यवसायाकडे लक्ष देतो आणि घरच्यांकडे लक्ष देतो, त्याच्यामुळं ती तक्रार आता बऱ्याच अंशी मी दूर केलेली आहे. जेव्हा फ्री टाइम असतो थोडा जास्त नाही म्हणत, त्यावेळेला काय करतो नेमकं, म्हणजे काय आवडतं? पाहायला आवडतं का, ऐकायला आवडतं का, वाचायला आवडतं? वाचायलाही खूप आवडतं, परंतु मला गाणे गायचाही छंद लागलेला आहे. मी त्यावेळेस सरळ
मोबाईलवर आपलं स्टार मेकर ॲप आहे त्यावर गाणी गात राहतो अच्छा. आणि घरच्यांना ऐकवत राहतो. म्हणजे आता जर आम्ही मला फरमाईश केली गाणं गा म्हणल्या म्हटल्यानंतर गाता येईल का मग? जरा जरूर गाता एक येईल. एक एक second. तुमच्या आवडीचं कोणतं एक गीत गा? नाही तुमच्यासाठी आवडीचं नाही पण तुमच्यासाठी 1 मिनिट आता गातो. तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया कि जहां मिल गया. बहुत बढिया. अच्छा. खूप वर्षापूर्वी एक चित्रपट आला होता अनिल कपूर यांचा, मेरी जान. येस. जीत जाएंगे हम, जिंदगी एक जंग है तो जीत जाएंगे हम, बस भरोसा आहे. मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जंग असते आणि ती असते मेरी जान. येस. आणि ही जंग, हे युद्ध या ठिकाणी जिंकायचं असेल तर आपल्या जवळ काही चांगली माणसं पाहिजेत आणि चांगली म्हणजे उत्तम ॲडव्होकेट पाहिजेत, नाही का? आणि मग ॲडव्होकेट राग साहेबासारखे जर वकील असतील तर निश्चितपणे जीत जाएंगे हम. हा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला. कारण आयुष्य आहे तर लढाई आहे, लढाई आहे, कधी भांडणं आहेत आणि मग ही भांडणं कधी स्वतःहून सुरू केलेली असतात, कधी लादलेली असतात, कधी आपला अपराध नसतो, गुन्हा नसतो, गुन्ह्यात आपण ओढल्या जातो आणि मग निरपराध लोकांना न्याय देण्यासाठी देव येतो. देव म्हणजे या ठिकाणी वकील येतात, वकील म्हणजे ॲडव्होकेट राग साहेब यांच्यासारखी माणसं धावून येतात आणि मग निश्चितपणे अगदी लोकांना आशेचा किरण दिसतो की येस, की आपण आता बाहेर पडू शकतो. मला असं वाटतं की लोकांचा विश्वास जिंकणं फार अवघड आहे आणि जेव्हा आपण तो जिंकतो तेव्हा निश्चितपणे आपण काहीतरी या ठिकाणी कमावलं आहे हे सिद्ध होतं. अगदी वडील तर उत्तम वकील होतेच, परंतु वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत या ठिकाणी ॲडव्होकेट प्रवीणजी राग यांनी सुद्धा नाव कमावलेलं आहे. मी एवढंच म्हणेल की साहेब, की आपल्याकडनं या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आणखी उत्तम चांगलं काम होत राहो यासाठी खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी या बीड नगरीतील नव्हे या जिल्ह्यातील एक विधी क्षेत्रातील नामवंत कीर्तिवंत व्यक्तिमत्व सन्माननीय ॲडव्होकेट राग साहेब यांच्याशी साधलेला संवाद, यांच्या जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. धन्यवाद.